घाली लोटांगण वंदीन चरणा, घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदी पूजेन, भावे ओवाळीन मनी नामा. घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. हा पांडुरंग कारू विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जेने पंढरी सारी खाची आपला धामंगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोय राजोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी गातिला. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन चासी, तुका म्हणे नमन चासी, तुका म्हणे नमन चासी. घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरोपणाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त पांडुरंग परमात्म्याचे प्रेम निवासी, प्रेम भंडारी, पंढरपूर निवासी नामदेव महाराज यांचा 2 चरणाचा आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याकडे 6 प्रकारचं मागणं मागणारा अभंग सेवेकरिता घेतला. विटा पावनभूमी असणारे आपले विरमगाव, आणि या विरमगावामध्ये पवित्र अशा भैरवनाथाच्या पवित्र दरबारामध्ये चालू असलेला 29व्या वर्षातील अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे अगदी काल्याच्या आदल्या दिवशीचं रात्रीचं हे जागराचं कीर्तन संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीने माझ्या वाट्याला लिहिली कीर्तन सेवा आहे. या कीर्तनाला उपस्थित असणारे परिसरातील महाराष्ट्रातील गुणवंत सर्व आदरणीय महाराज मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य गौरव महाराज आहेत, आदरणीय गायनाचार्य राम महाराज आहेत, आदरणीय गायनाचार्य संदीप महाराज आहेत, सर्व आदरणीय आमचे चोपदार
महाविनेकरी मंडळी, सुंदर असणारी माईक सिस्टीम, थोडा आवाज माझा समाजापर्यंत पोहोचेल असा साधा आवाज मला द्या आणि गाताना थोडासा आवाज वाढवा. खरं तर विरमगावचा माझा काही परिचय नाही, पण मी या परिसरामध्ये नेहमी कीर्तनाला असतो. त्यामध्ये माझं अत्यंत लढीवाळ गाव असणार आमचं पिंपळगाव. पिंपळगावच्या आमच्या काही मंडळींनी मला फोन केला. ते म्हणजे महाराज एक विरमगावला तारीख घ्या. मला वाटतं 4 महिन्यापूर्वी तारीख दिली महाराज या गावची. रामनवमी हनुमान जयंती तारीख मी लवकर देत नाही, आपले गेलेले असतात हे यांना माहित आहे, पण फोनच अशा माणसाने केला. आता रामाने सांगितल्यावर हनुमंताला नाही म्हणता येत नाही. माझ्या पुढं ऐकायला 2 राम आहेत आणि गायला 1 राम आहे. तुम्ही रामाच्या हनुमंताच्या कचाट्यात आहेतच, लक्षात ठेवा. रामही तुम्हाला सोडणार नाही, हनुमानही तुम्हाला सोडणार नाही. म्हणून अगदी त्यांच्याच आमंत्रणातून आपल्या सर्व ग्रामस्थांचा हा झालेला दर्शनाचा योग सेवेकरिता घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. तर नामदेव महाराज या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याकडे 6 प्रकारचं मागणं मागतात महाराज. एकदा अभंगाचा सरळ भावार्थ सांगून जातो आणि उर्वरित वेळेमध्ये बरोबर 9:05 मी कीर्तन सेवा संपवणार आहे. अजिबात लांबवणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही कीर्तनाला नाही आले, कशाला आले? जेवायला. तुम्ही म्हणले, मी काहीच बोललो नव्हतो, मी काहीच बोललो नाही महाराज. मी असं म्हणणार होतो तुम्ही कीर्तनाला नाही आले, जागराला आले, पण तुम्ही म्हणले जेवायला आले. तुमच्या शब्द मी खरा करणार आहे. म्हणून बरोबर 9 वाजता सेवा मला सोडायचे. लक्ष माझ्याकडे असू द्या. एकदा अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो आणि उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. ऐका. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या समोर नामदेव महाराज उभे आहे. भगवान परमात्म्याने नामदेव महाराजाला म्हणलं असावं, भगवंत नामदेवा तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. आणि मागा म्हणल्यानंतर नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागण्याकरता प्रवृत्त होतात आणि नामदेव महाराज भगवंताला मागत असताना मागायला सुरुवात करतात. नामदेव महाराज म्हणतात, देवा जर तुला द्यायचं असेल तर मला 1 दे. ऐका जरा लक्षपूर्वक. हा अभंग नामदेव महाराजांचे 2 चरणाचा आहे, पण हा अभंग फार सुंदर आहे मायबा. या अभंगाचं एक वैशिष्ट्य सांगू, विकोचा काय असेल. अगदी हा अभंग फार सुंदर आहे. याची सुंदरता काय? याची सुंदरता पहिली अशी आहे, जो या महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जन्माला आला ना, त्या प्रत्येकाचा हा अभंग पाठ आहे मायबा. जो हिंदू म्हणून जन्माला आला त्याचा. आणि जरा पुढे बोलू का, नारदाच्या गादीवर आहे, ज्याचा हा अभंग पाठ नसेल तो हिंदू म्हणायच्या लायकीचाच नाही ना महाराज. काय अधिकार आपला हिंदू म्हणून घेण्याचा? जर ज्ञानोबा तुकोबारायांचा आम्हाला माहित नसेल, संतांचं वाङ्मय आम्हाला माहित नसेल, तर हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. मला थोडंसं पुढे बोलायचंय. कुणीही देवाची भक्ती करू द्या, कुणी देवीची भक्ती करू द्या, कुणी गणपतीची भक्ती करू द्या, कुणी महादेवाची भक्ती करू द्या, कुणी माझ्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करू द्या, कुणी भैरवनाथाची भक्ती करू द्या. हो, भक्ती कुणीही जरी देवाची असेल तर त्या देवाची पूजा झाल्यानंतर, त्या देवाची आरती झाल्यानंतर नामदेवरायांचा हा अभंग म्हणल्याशिवाय त्या पूजेची सांगताच होत नाही. एवढा सुंदर अभंग आहे महाराज. काही कुणी देवीचा जरी भक्त असेल तर त्या देवीची पूजा केल्यानंतर, त्या देवीची आरती केल्यानंतर घाली लोटांगण म्हणल्याशिवाय त्याच्या पूजेची सांगता होत नाही. कुणी गणपतीचे, आता आमच्या पुण्यामध्ये, मी पुण्यात राहिला असल्यामुळे आता आमच्या पुण्यामध्ये येऊन बघा कधी. पुण्यामध्ये महादेवाला मानणारा वर्ग नाही दाजी, देवीला मानणारा वर्ग नाही, भगवान पांडुरंग परमात्म्याला मानणारा वर्ग नाही, पण गणपतीला मानणारा वर्ग नाही. ते गाणपत्य भक्त असं म्हणतात त्यांना. अहो भले गणपतीची भक्ती करत असतील, पण गणपतीची पूजा झाल्यानंतर, त्या गणपतीची आरती झाल्यानंतर आमच्या नामदेव महाराजांचा अभंग म्हणल्याशिवाय त्याची सांगता होत नाही. काही लोक असे भगवान शंकर सोडून दुसऱ्या कुठल्या देवाची भक्ती करत नाही, फक्त भगवान शंकराची भक्ती करतात. थोडं पुढे बोलू का? अहो उभा गंध सुद्धा लावत नाही. गंध कसा लावतात? आडवा लावतात. आता घरामध्ये सारवण राहिलं नाही माता मौल्यानं. आता या ज्या 9वारी साडेवाल्या बाया माझ्या समोर बसल्यात ना 4-5, त्यांना माहित आहे सारवण असायचं ना मावशी पूर्वी. सारवण शेणाचं सारवण असायचं ना घरामध्ये. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? भोय सारवणं, बरोबर आहे ना, घरात असायची. तर जे महादेवाचे भक्त आहेत त्या उभं सुद्धा सारवत नव्हते. सारवताना कसं? आडवं सारवायचे. म्हणजे आपण जी करतो क्रिया वैष्णव, त्याच्या सगळं विरोधात करणारे महादेवाचे भक्त आहेत. जरा पुढे बोलायचे मला. एवढं जरी त्यांनी विरोध केलं आणि भगवान शंकराची भक्ती केल्यानंतर, भगवान शंकराची पूजा केल्यानंतर त्यांनी जरी आरती केली तर त्या आरतीची सांगता सुद्धा गाली लोटांगण या अभंगानेच आहे. म्हणून नामदेव महाराजांचा हा अभंग असा आहे, कुणी वैष्णव असेल, कुणी शैव असेल, कुणी शाक्त असेल, कुणी गाणपत्य असेल, पण नामदेव महाराजांचा हा अभंग म्हणल्याशिवाय त्याच्या भक्तीची सांगता होत नाही. सुंदर हा अभंग आहे. याचं एक वैभव असा आहे, कुठल्याही संप्रदायातला कुणी माणूस असू द्या त्याचा हा अभंग पाठ आहे. एक वैभव. दुसरं काय महाराज, या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी अखिल कोट ब्रह्मांड पांडुरंग परमात्म्याकडे 6 प्रकारचं मागणं मागितलंय. पण ते मागणं मागत असताना ना मागणं ते संसाराचं आहे, ना मागणं मुलाबाळा करताय,
ना मागणं जगा करताय, पण हे मागणं कशाचं आहे? नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात, ते सेवेचं मागणं मागतात. सरळ अभंगाचा भावार्थ सांगतो. नामदेव महाराज म्हणतात पांडुरंग परमात्म्याला, देवा जर तुला द्यायचंच असेल तर हे दे. काय करीन? घालीन लोटांगण. मी लोटांगण घालेन, एक प्रकारची सेवा. लोटांगण झाल्यानंतर तुझ्या चरणावर वंदन करेल, दुसऱ्या प्रकारची सेवा. वंदन करून झाल्यानंतर डोळ्याने पाहिल रूप तुझे, पहिलं चरण 3 सेवा. प्रेमाने तुला आलिंगन देईन, सद्भावाने तुझी पूजा ओवाळीन, सद्भावाने तुझी पूजा करीन आणि भावाने अंतकरणातल्या भावाप्रमाणे तुला काय करीन? ओवाळीन. म्हणजे देवाच्या चरणावर लोटांगण घालीन, देवाच्या चरणावर नतमस्तक होईल, पाहिल तर तुझं मुख पाहिल, तुझं मुख पाहून तुला प्रेमाने काय करीन? आलिंगन देईन. प्रेमाने आलिंगन दिल्यानंतर आनंदाने तुझी पूजा करीन आणि सद्भावाने तुला ओवाळीन. अशा अभंगाचा हा अर्थ आहे. चरणाचा आणि भगवान परमात्म्याकडे 6 प्रकारचं मागणं मागणारा अभंग आहे. जवळजवळ आपल्याकडे 1 तास शिल्लक आहे. 1 तास उरला हनुमंतरायाशी, खटवांगरायाशी नाही. 1 तासामध्ये मला जेवढं चिंतन करता येईल तेवढं चिंतन करतो. महिला मंडळ मी काय सांगतोय लक्षात येते का तुमच्या? आहेत का गेल्या? बोला ना माय. हो म्हणा. या महिन्याचा हप्ता आला का लाडक्या बहिणीचा? नाही आला? आला का ताई? नाही आला ना? येणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचे एकदा 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला पडणार आहेत. 100% पडणार आहेत. पण ऐका, पुढचं ऐका, टाळ्या वाजवण्याच्या आधी ऐका. मी परवा गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईला कीर्तनाला गेलो होतो आणि सुदैवाने तुमचे देवभाऊ मला भेटले. तुमचा लाडका भाऊ देवभाऊ मला भेटले. त्यांना म्हणलं, काय साहेब महिलाला चटक लावली 1,500 रुपयाची आणि खुशाल जानेवारी पासून पैसे बंद करून टाकले. ते म्हणले, महाराज आता 3 महिन्याचे पैसे एकदाच अकाउंटला पडणार आहेत. म्हणलं, वा वा साहेब धन्यवाद. कधी पडणार आहेत? ते म्हणले 7 एप्रिलला पडणार आहेत. आज किती एप्रिल आहे? अहो बोला ना. 4 एप्रिल आहे. किती एप्रिलला पडणार आहेत पैसे? 7 एप्रिलला पैसे पडणार आहेत. पण म्हणलं, साहेब आता हे पण काय? ते म्हणले, ज्या ज्या गावात तुम्ही कीर्तनाला जाल त्या त्या गावात जाऊन आमच्या लाडक्या बहिणीला आमचा निरोप द्या. मग त्याचा निरोप घेऊन तुमच्यापर्यंत आलोय. पैसे पाहिजेत ना? बघा, कीर्तन गेलं पाण्यात. महाराज आपण असंच फिरतोय. खुश झाल्या बाया बिचाऱ्या. हा, तुमच्या भावाचा निरोप घेऊन आलोय. ऐका, पैसे पाहिजे ना? आता बोला ना हो म्हणून. पाहिजे ना? मग ऐका, त्यांनी नियम असा काढलाय. महाराज म्हणले, ज्या गावात कीर्तनाला जासाल त्या गावात सांगा 7 एप्रिलला पैसे येणार आहेत. पण कुणाला येणार आहेत? कीर्तन झाल्यानंतर जी मुख्यमंत्र्याची बहीण महाराजांना 500 रुपये देऊन पाया पडून तिलाच पैसे येणार आहेत. लक्षात ठेवा. 500 रुपये काढून ठेवा. जास्त नाही मागितले मी. 4.5 नको तुमची. किती? 500 रुपये महाराजाला दिले का 7 तारखेला तुम्हाला 4,500 आले. आता मला सांगा महिला मंडळी, 4,500 मोठे का 500 मोठे? अरे बोला. 4,500 मोठे. बरं, फुकट 4,500 मिळालेत म्हणल्यावर 500 महाराजाला दान द्यायला काय अडचण आहे? हा, मग 500 रुपये घेऊन या. मी म्हणलं, साहेब तुमचे 500 रुपये दिले तुम्हाला कसे कळणार? संदीप महाराज त्यांनी माझ्या मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन दिले. जाताना तुमच्या दोघाला देऊन जातो. म्हणले 500 रुपये दिलं का आमच्या बहिणीचा तुम्ही काय करा, अंगठा घ्या. अंगठा घेतला का ते मंत्रालयात करणार तुम्ही महाराजाला दक्षिणा दिली. मग ठरलं ना? किती देता? माग आवाज कमी आहे म्हणा, आवाज वाढवा. हा, किती देणार? 500 ठरले ना? म्हणजे मी काय बोलतो तुम्हाला समजतंय ना? भजन करा एकदा. सेवेकरिता घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. ऐका, त्यांना ऐकायला असं करावं दादा. सेवेकरिता घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. या अभंगामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहून नामदेव महाराज 6 प्रकारच्या सेवेचं मागणं मागतात. लक्ष माझ्याकडे असू द्या. तुमचं लक्ष जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत मी कीर्तन पुढे करणार नाही. त्याचं कारण सांगतो. मी कीर्तन करत असताना माझ्याकडे एक नियम आहे. माझे श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले असं म्हणतात, महाराज कीर्तनकारांनी जर सगळे आपली कामं सोडून एवढा 8-9 तासाचा प्रवास करून आम्ही तुमच्या समोर जर उभा राहिलो असेल 2 तास, तर आमचं कर्तव्य असं आहे, आमच्या 4 शब्दातून समाजाचं कल्याण होईल असे 4 शब्द तुमच्या पदरात टाकणे हे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. हे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. आणि तुमचं कर्तव्य काय? संसारातले सगळे कामं बाजूला ठेवून जर 2 तास तुम्ही आमच्या समोर बसत असाल तर आम्ही जे काही चांगलं सांगतोय ते आपल्या जीवनामध्ये अनुकरण करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. कीर्तन हसण्याकरता, कीर्तन रडण्याकरता नाही. तुम्हाला कंटाळेल असं कीर्तन करणार नाही, पण तुमचं भलं होईल असं नक्की करेल. सेवेकरिता घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहून मागणं मागतात. ऐका मायबाप,
मागणं मागत असताना दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी पाहिजेत. कोणत्या दोन गोष्टी पाहिजेत? एक, मागणं मागणाऱ्याचा अधिकार पाहिजे आणि दुसरा, देणाऱ्याचा सुद्धा अधिकार पाहिजे. मग मागणं मागणारे नामदेव महाराज आहेत आणि देणारा माझा पांडुरंग परमात्मा आहे. विस्तार करणार नाही मी, पण जे मागणं मागतोय त्याचाही अधिकार पाहिजे आणि जो देतोय त्याचा सुद्धा अधिकार पाहिजे. कुणी कुणाला काही मागून चालत नाही. मी महिनावारीला जातो पंढरपूरला, माझ्या दृष्टांताकडे लक्ष द्या. माणसं कुणी कुणाला काही मागतात याच्याकरता चाललंय. कधी कधी गाडी घेऊन जातो, आता कधी जोडीदार नसलो तर बसनी जातो. एकदा बसनी गेलो, 4-4:30 वाजल्याने मी पंढरपूर मधून गाडीत बसलो. एकादशीला पुण्याला निघालो. निघाल्यानंतर एक मनुष्य सारखाच माझ्याकडे पाहायचा. मला वाटलं त्यांनी मला कुठेतरी पाहिलं असेल. आता आमचं काय झालंय, ते युट्यूब नावाचं चॅनल, हे बघा, हे काय समोरच आहे गणेश महाराज आमच्या. हे युट्यूबला, टीव्हीला कुठेतरी माणसं बघतात, कुठेतरी बॅनरवर वगैरे फोटो बघतात. मला वाटलं कुठेतरी या माणसाने पाहिलं असेल म्हणून तो सारखाच माझ्याकडे पाहतोय. माझ्याकडे नुसताच पाहायचा, काहीच बोलायचा नाही. नुसताच पाहायचा, काहीच बोलायचं नाही. पण मला रावलं नाही आबा. मी त्या माणसाला म्हणलं, का तुम्ही मला ओळखता? तुम्हाला नाही, माझ्याकडे का पाहताय? तुम्हाला असंच पाहतोय. म्हणलं मी कुठं वाकला बिकलाय काय? नेमकं झालंय काय बाबा? का धोतरवाला माणूस तू पहिल्यांदा पाहिला? नेमकं तुझी अडचण काय? तुम्हाला नाही असंच पाहतोय. पाहायला लागला. अहो महाराज, पाहता पाहता नातं पोत आलं तरी तो खाली बघ ना. मी म्हणलं, बघा वा, तुमचं काय काम आहे माझ्याकडे तेवढं सांगा, पण असं टकलावून माझ्याकडे बघू नका. दुष्ट व्हायची मला. असं काय टकलावून एवढं बघताय? ते म्हणला, नाही तुम्ही महाराज आहेत का? म्हणलं हो. काय पोतरा दिसतोय का? महाराज तर आहे. तो म्हणला, नाही तुम्ही महाराजच आहेत ना. म्हणलं हो. म्हणला याच्याकरता तुमच्याकडे बघतोय. मगाशी पंढरपूर मध्ये बसलोय तसं पाहतोय. माझ्याकडे तंबाखू आहे पण सुना नाही. सुना देता का? काय करता का? सुना देता का? मी म्हणलं, बुवा मी चुना लावणारा महाराज नाही. कळलं का बाबा तुम्हाला? मी महाराज चुना लावणारा नाही. माझा विषय चालला, कुणी कुणाला काही मागतं, कुणी कुणाला काही मागून चालत नाही. इथे मागणारे नामदेव महाराज आहेत आणि देणारा कोण आहे? जगत जित्या भगवान पांडुरंग परमात्मा. मग जो मागतोय त्याचा मागण्याचा अधिकार पाहिजे आणि जो देणार आहे त्याचा सुद्धा देण्याकरता त्याचं दातृत्व पाहिजे. मागणारे नामदेव महाराज आहेत. जरा नामदेव महाराजांचा अधिकार पाहू. मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय ना? आहेत का गेल्या महिला मंडळी? बोला बोला. हाय ना पुरुष मंडळी? हाय ना, मग बोला. तुम्ही बोलल्याशिवाय मला कीर्तन करता येत नाही. लेकराचा जीव घेता काय? नाही ना तसं काय? बरं खरं सांगा, माझ्याकडे बघितल्यावर वाटतं का बाबा मी कीर्तन करा असं? तो कधी बाबा नाही म्हणजे. कीर्तन करण्याकरता काय करावं लागते काय माहिती आता अजून. जरा इकडे लक्ष द्या. मी काय म्हणतोय पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला समजलं पाहिजे. ऐका, मागणारे नामदेव महाराज आहेत. मागण्याकरता नामदेव महाराजांचा अधिकार आहे का? मग महाराज मागण्याकरता दोन महत्वाचे अधिकार पाहिजेत. काय पाहिजे? मागण्याकरता त्या माणसाची सेवा झाली पाहिजे. एखाद्या माणसाची जर सेवा झाली तर मागण्याचा त्याचा अधिकार असतो. मग मागणारे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांचा मागण्याचा अधिकार आहे का? एक. आणि मनुष्य मागतो कधी? एखादी गोष्ट आपल्याकडे नसली तर. असल्यानंतर कुणी मागत नाही. मग मागणारे नामदेव महाराज आहेत. पहिल्यांदा आपण पाहू, नामदेव महाराजाची मागण्याची सेवा आहे का? एक कारण. दुसरं कारण, जी गोष्ट नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागतात ती गोष्ट नामदेव महाराजाकडे आहे की नाही? मागणारे नामदेव महाराज आहेत. जे नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागतात त्या नामदेव महाराजांच्या सेवेचा जर विचार केला तर त्या नामदेव महाराजांची एका जन्मातली सेवा नाही महाराज, अनेक जन्मातली सेवा आहे. एका प्रमाणातच सांगतो, अनेक जन्मातली सांगण्यापेक्षा. सवयुगाचा भक्त नामा, सवयुगाचा भक्त नामा, उभा फिरतो सवयुगाचा भक्त नामा.
असू द्या. किती युगातला नामदेव आहे? 4 युगात नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराबरोबर आहे. चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. मग नामदेव महाराजांचा अधिकार साधा नाही. नामदेव महाराजांची सेवा एका जन्मातली नाही, तर नामदेव महाराजांची सेवा 4 जन्मातली. लक्ष माझ्याकडे असू द्या. भगवान परमात्म्याने नरसिंहाचा अवतार घेतला. कुणाला मारण्याकरता? बोला बोला जरा घडघड. नाही आता तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे सांगणारच नाही. भगवान परमात्म्याने नरसिंहाचा अवतार घेतला. कुणाला मारण्याकरता? मला. हा वा वा. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता भगवान परमात्म्याने नरसिंहाचा अवतार घेतला. तिथे माझे नामदेव महाराज भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये होते. नामदेव महाराजांचा पहिला अवतार. तिथे नामदेव महाराज भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये होते. हा, तिथे नामदेव महाराज भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये होते. जरा पुढे चला. कधी कधी मला प्रश्न पडतो महाराज, प्रश्न असा पडतो, ज्या हिरण्यकश्यपूचा जर विचार केला तर त्या हिरण्यकश्यपूचा शब्द होता माझा लक्षपूर्वक ऐका, नाम न घेऊ दे देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपू दुसऱ्याला देवाचं नाव सुद्धा घेऊ देत नव्हता. पण अशा हिरण्यकश्यपूच्या उदरी कोण जन्माला आला? भक्त प्रल्हाद. काय करत होता प्रल्हाद? नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हो हिरण्यकश्यपू. जर त्या हिरण्यकश्यपूच्या राज्यात कुठे यज्ञ चालला, हिरण्यकश्यपू तिथं जायचा, त्या यज्ञात पाणी ओतायचा. लक्ष माझ्याकडे असू द्या. यज्ञात पाणी ओतायचा, तिथल्या ब्राह्मणाला झाडाला बांधायचा, त्यांचे हात तोडायचा, त्यांना म्हणायचं देवाचं नाव घ्यायचं नाही. म्हणा म्हणा. काय म्हणा? हिरण्यकश्यपू महाराज की वा. तिथं म्हणा म्हणायचा, तिथं मी नाही, तो म्हणायचा तो म्हणा. आणि एखाद्या ब्राह्मणा जर म्हणलं नाही तर त्याची जीभ हसडायचा महाराज. कोण? बोला की. हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू कुणाला देवाचं नाव घेऊ देत नव्हता. पण कधीतरी बसल्या बसल्या विचार करा ना, ज्या हिरण्यकश्यपूने कुणाला यज्ञ करू दिला नाही, ज्या हिरण्यकश्यपूने कुणाला देवाचं नाव घेऊ दिलं नाही, त्या हिरण्यकश्यपूच्या उदरी कोण जन्माला आला? अहो बोला ना. भक्त प्रल्हाद. हे कसं झालं महाराज? अहो हे कसं झालं? आमच्या गावात एक माणूस आहे, 24 तास दारू पितो महाराज. म्हणजे तुमच्याच गावातले, फक्त माझ्या गावातलं म्हणतो मी. 24 तास दारू पितो. आणि त्याचं पोरग दरवर्षी सत्यात टाळ घेऊन उभा राहते. कुणाचं? आहेत काय गेले तुम्ही? 24 तास दारू पिणाऱ्याच. मला त्या लोकांनी मला एका दिवशी विचारलं, म्हणजे काय माणसं म्हणजे महाराज ह्याचा बाप 24 तास दारू पितो, हे टाळ घेऊन कसं काय उभा राहते? म्हणलं ह्याचा एकच परिणाम आहे, हे गर्भधर असताना ह्याच्या आईने केलेला परमार्थ. ह्याच्या आईने केलेला परमार्थ. तुम्ही लक्षात ठेवा. एकच वाक्य सांगतो पुढे जातो. जिच्या हाती पाळण्याची दुरी ती जगा उद्धरी. आपल्या मुलाला काय घडवायचंय ते बापाच्या हातात नाही, हे आईच्या हातात असतं. लक्षात ठेवा. म्हणून आईला सगळा मान आहे महाराज. एखादी बाई जर डिलिव्हरी झाली तर सांगत नाहीत. अहो भगवान मी आता कालेच्या कीर्तनामध्ये सांगतात प्रसंग बघा. मुलगा झाला नंद बाबाला आणि गोकुळात सगळे काय म्हणू लागले? यशोदेला झाला म्हणू लागले की नाही का? तेवढा मान आहे महिला मंडळी. मग कधी कधी भानावर राजा डोहाळे लागू द्या, पण डोहाळे लागत असताना ज्ञानेश्वरी वाचायचे डोहाळे लागू द्या, तुकोबारांचा गाथा वाचण्याचे डोहाळे लागू द्या, कीर्तन ऐकायचे डोहाळे लागू द्या, पिक्चर बघायचे नाही. माय धुरंधर टू. बरं असं करू नका. हा, जरा मोबाईल वापरताना पण सांभाळून वापरत जा. मी सांगतो हिरण्यकश्यपू. ज्या हिरण्यकश्यपूने कुणाला नाव घेऊ दिलं नाही, अहो त्या हिरण्यकश्यपूच्या उदरी भक्त प्रल्हाद जन्माला आला. कसा आला? जरा लक्ष माझ्याकडे असू द्या. एक दिवशी हिरण्यकश्यपू कयादूला म्हणू लागला. कयादू हिरण्यकश्यपूची बायको. लक्षपूर्वक ऐका. कयादूला म्हणला संसाराचा मला कंटाळा आलाय म्हणे. मग चाललो मला जप करायला. चाललो. ती म्हणले आता चालले 7,000 वर्ष जप करून आणि परत चालले. तुम्हाला काही संसाराची काळजी बिजी आहे का नाही? 2 महिने झालं तुम्ही रोज कीर्तनालाच पळताय. आहे का नाही तुमचा अनुभव? कसं संदीप आणणार आहे का नाही? किती बारा फोन येते ना. गॅसची टाकी संपली नाही ना एवढ्याच जर टाकी संपली सप्त्यात तर आपला अवघड होते बघा. जरा इकडे लक्ष द्या. मला पुढे बोलायचं. अहो म्हणले तुम्ही आताच तर आले. हिरण्यकश्यपूने सांगितलं चालू तपस्याला.
हिरण्यकश्यप निघाला तपश्चर्या करायला. इकडे लक्ष द्या. हिरण्यकश्यप तपस्या करायला गेल्यानंतर नदीच्या किनारी, मंदिरामध्ये किंवा एखाद्या वनामध्ये जाऊन बसत नव्हता. त्याचं ठिकाणच असं होतं महाराज, जिथं कुणीच येत नाही तिथं जाऊन बसायचा. बरोबर स्मशानभूमीमध्ये गेला. कुणीच येत नाही स्मशानभूमीमध्ये. आणि अशा झाडाखाली बसला ज्या झाडावर प्राणी बसत नाही, ज्या झाडावर कोणता पक्षी बसत नाही, ज्या झाडाला फळ लागत नाही, ज्या झाडाचं लाकूड कापलं तर फळ्या निघत नाही, त्याचं लाकूड कुणाच्या जाळायच्या कामाचं नाही आणि त्याच्या पानाचं काही होत नाही, अशा झाडाखाली बसला. आता सांगा या झाडाचं नाव आहेत का गेले? या झाडाचं फक्त एकच गोष्ट होऊ शकते, त्याचं म्हणजे झाडू. त्याला काय म्हणतात? कशात झाड म्हणतात तुमच्या इकडे? शिंदाडाचं म्हणतात का? म्हणतात का? उंच झाड जातं बघा, जातं ना? होय दाजी, असं झालं का? शिंदाडाच ना? तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. शिंदाडाचं, ज्याला शिंदोळी येत नाही असा शिंदाड उंचावून जातं महाराज. त्याचं पान कुणाला तोडता येत नाही. त्याच्यावर कधी पोपट येऊन बसला का? तुम्ही बघितला का? त्याच्यावर कोणते प्राणी पक्षी बसत नाही. बसला तर एकच पक्षी बसतो, त्याचं नाव आहे गिधाड. एकच पक्षी बसतो. त्याचं काही फुल कधी लागलं का? कधी त्याला फुल, कधी त्याचे फळ बाजारात कुणी विकाय नेले का? जाऊ द्या, कशाच्याच कामाला नाही. कुणी त्याला तोडलं आणि त्याच्या फळ्या काढल्या आणि त्याचा दरवाजा बनवला का? नाही. बरं ठीक आहे, तोडलं आणि त्याला जाळाय घेतला, असं झालं का? ज्या झाडाचं काहीच उपयोगाला येत नाही, जरा पुढं बोलतो, झाड असतं इथं आणि सावली पडते रोडवर. सावली कुठे पडती? रोडवर. हा, एवढं सगळं कीर्तनात सांगायचं म्हणजे जीव जाईल ना कीर्तन करायचा. तुम्ही काय पुण्या मुंबईचे आहेत का? खेड्यातले तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. अशी लांब सावली पडते महाराज. आणि त्या झाडाखाली जाऊन बसला. कोण? बोला बोला. हिरण्यकश्यप. जप सुरू केला. आता कुण्या देवाचा जप करत होता ते मला विचारू नका, लय विचारायचा. त्याचा नंबर देतो, त्याला जाऊन विचारा. जप सुरू केला महाराज. जप सुरू केला. एका पायावर उभा राहिला, जप सुरू केला. आणि भगवान परमात्मा एका पोपटाच्या रूपामध्ये आला त्या ठिकाणी आणि त्याच्या जवळ आला. आणि एकदाच भगवान परमात्मा म्हणला, नारायण. काय म्हणला? हात काय गेले तुम्ही? काय म्हणला? नारायण. एवढा आवाज करा. हिरण्यकश्यपने इकडे इकडे पाहिलं. म्हणला, माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या राज्यात कोण घेते? हिरण्यकश्यप म्हणला, आजचा दिवसच शुभ नाही. आजचा दिवस तपस्या करता शुभ नाही. हिरण्यकश्यप नीट घरी गेला. जरा इकडे लक्ष द्या. एखादी मनुष्याने बॅग बिग भरावी आणि बायकोला सांगावं, मी पंढरपूरला 2-4 दिवसाकरता आषाढी वारीला चाललो आणि फुलंबरीहून परत यावं. बाया किती वेळा विचारतात का आले म्हणून? विचारतात का नाही? बाबा का आले? काय झालं? गाडी भेटली नाही का? गर्दी लई होती का? पैसे संपले का? हजार शंका असतात त्यांच्या. आता ही कयादू आहे. कयादूने हिरण्यकश्यपूला विचारलं, प्रभू अहो तुम्ही तपस्याला गेल्यानंतर 6-6 महिने परत येत नाही, आज लगेच का परत आले? कुणाचं तोंड बघितलं? काय झालं नेमकं? कशामुळे परत आले? हिरण्यकश्यपूने सांगितलं, पाणी प्यायला दे. पाणी पिला, बसला. पुन्हा कयादूने प्रश्न विचारला, परत का आले? हे बघ म्हणला, मी परत का आलो तुला सांगतो, जरा शांत बस, मला बसू दे. आताच परत आलोय. अगोदरच त्यांनी भणभण लावली, पुन्हा तू बोलायचं नाही. पण कयादू पुन्हा शांत झाली. पुन्हा कयादून विचारलं, नाही प्रभू, पण परत का आले? महिला मंडळी जरा लक्ष द्या. पहिल्याच्या बायका नवऱ्याला प्रभू म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या, अहो म्हणायच्या. आहेत का गेल्या तुम्ही? मी कधीच्या बायका सांगतोय? पहिल्याच्या. आताच्या अहो म्हणत नाहीत, आता अरे म्हणतात. आता सांगत नाही दृष्टांत, जाऊ द्या, लांब मला आपलं कीर्तन. जरा उशिरा आला, पूर्ण झाला आता, जरा उशिरा आला, नाही तर दिलूच सांगितलं असता म्हणून. जरा इकडे लक्ष द्या. ते हिरण्यकश्यपूची बायको काय म्हणली? आहेत का गेले तुम्ही? पुरू नाही म्हणले, पोरा पुरूच पाठ केलाय गडेरी. इकडे लक्ष दे. ते हिरण्यकश्यपूची बायको म्हणली, अहो स्वामी तुम्ही तपस्या करण्याकरता गेलते, असे कसे परत आले? तो म्हणला, हे बघ तुला सांगितलं ना, विचारू नको, पण खरं सांगतो ऐका. 3 प्रकारचे हट्ट आहे, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्ट. जरा पुढे बोलू का? राजहट्ट आणि बाल हट्ट पुरवला नाही तरी चालतो, पण कलियुगात स्त्री हट्ट पुरवावा लागतो, नाहीतरी कपडे इस्त्री होत नाहीत. दिले कीर्तनाला जाता येत नाही, हट्ट पुरवावाच लागतो. मग त्यांनी सांगितलं, अगं बाई गप, नाही नाही का आले परत? का आले म्हणल्यानंतर ऐकायचं का तुला? ऐक म्हणे. अगं मी तपस्याला बसलो, एका पायावर उभा राहिलो, माझ्या देवाचं नामस्मरण सुरू केलं, एक पोपट आला, माझ्या कानाजवळून गेला आणि काय म्हणाला? नारायण. काय म्हणाला? नारायण. कयादू म्हणले, आपलं काम झालं. ऐका जरा पुढे ऐका. कयादू होती गरोदर. कयादू होती गरोदर. आता बसले. कयादूनी सांगितलं, ठीक आहे जेवायला बसा. जेवायला बसला हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर पुन्हा कयादूने प्रश्न विचारला, का हो प्रभू तो पोपट काय म्हणत होता? गा बस. तो नारायण. काय म्हणत होता? नारायण. कयादू म्हणली, 2दा झालं. किती झालं? 2दा झालं. जेवण झालं महाराज. जेवण झालं, शयन गैरामध्ये गेले. पूर्वीच्या बायका नवऱ्याचे पाय दाबायच्या. मी पूर्वीचं सांगतो बरं माय, आताच नाही. आता पोराला बायकाच भेटणार. तिकडे कसं काय विरमगावला परिस्थिती आहे? हा तसंच आहे का?
मला रोज 4 फोन आहेत, 4. तुमच्या गळ्याची शपथ हो मावशी, कीर्तनाच्या तारखेसाठी नाही. आमच्या पोराला पोरगी बघा, अजून आमचं बारक आहे. आमच्या पोराला पोरगी बघा. तुमच्या सुद्धा येणार आहेत फोन, फक्त पोरं लहान आहेत. आबा तुम्ही लय लवकर सुटले हो, त्या अडचणीच्या भानगडीतच राहिले नाहीत तुम्ही. जरा मला पुढे बोलायचं ऐका. मग ते पाय दाबत होती कोण? कयादू. हिरण्यकश्यपूला झोप लागत होती. झोप लागता लागता कयादूने विचारलं, प्रभू अहो तो तुमच्या कानाजवळ आलेला पोपट काय म्हणाला? हिरण्यकश्यपू वैतागला, उभा राहिला, म्हणला परत विचारायचं नाही, आणि परत जर विचारलीस तर गाठ माझ्याकडे. तो नारायण 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 म्हणत होता. काय म्हणला? नारायण 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 म्हणत होता. कयादूनी सांगितलं 100% आपलं काम झालं. सत्वर उच्चार प्रलादी बिंबाला, सत्वर उच्चार प्रलादी बिंबाला, प्रलादी प्रल्हाद कुठं होता? हायत का गेल्या? प्रल्हाद कुठं होता? उदरामध्ये होता. उदरा सहज हिरण्यकश्यपू बोलला. किती वेळा बोलला? अय हिरण्यकश्यपू किती वेळा बोलला? म्हणजे हिरण्यकश्यपू किती वेळा बोलला? 5 वेळा. ते 5 ते 6 वेळा हिरण्यकश्यपू बोलला. त्याचा परिणाम त्याला भक्त म्हणून मुलगा जन्माला आला. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत प्रल्हादाची कथा आजही चालू राहील. काही केलं नाही प्रल्हादाने, फक्त भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून नामदेव महाराजांचा सगळ्यात पहिला अवतार जर कोण असेल तर ते म्हणजे भक्त प्रल्हाद. चला पुढे. भक्त प्रल्हाद. सत्ययुग संपलं, त्रेतायुगाला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आणि नामदेव महाराजांचा नाम प्रभूच्या जन्माच्या अवताराबरोबर अवतार असणारा रामाबरोबर ज्यांचा अवतार होता ते म्हणजे अंगद आहे. कोण आहे? अंगद. लक्ष माझ्याकडे असू द्या. ते म्हणजे अंगद आहेत. अहो अंगदाला साधं समजू नका. अंगदाचं चरित्र फार सुंदर आहे महाराज, फार सुंदर आहे. ऐका बरं. पहिल्यांदा लंकेमध्ये शिष्टाई करण्याकरता जर कोण गेला असेल तर तो कोण गेलता? अंगद गेला होता. अंगद. वर अंगद असा आगाव शिष्टाई करण्याकरता लंकेत गेला. रावणाच्या दरबारामध्ये असा पाय ठेवला. जरा माझ्याकडे बघा. रावणाच्या दरबारात असा पाय ठेवला आणि सांगितलं, ए रावणा, अरे तुझ्यासह ज्याचं कुणाचं सामर्थ्य माझ्यापेक्षा जास्त असेल त्यांनी फक्त माझा पाय उचलून दाखवला. जर माझा पाय उचलून दाखवा. इथपर्यंत बरं होतं का नाही दाजी? इथपर्यंत बरं होतं का नाही? पण पुढे बोललं. वानर होतं ना महाराज. वानर कसं शांत राहील? वानराचं नाव शांत राहत नाही कळलं तुम्हाला? द्या सोड. वानर कसं शांत राहील? असा पाय तुला वानर रावणा, जो कोणी सामर्थ्यवान असेल त्यांनी जर माझा पाय उचलला तर राम हारला असं मी रामाला जाऊन सांगतो. राम हारला, तुला शरण आला समज. आता सगळ्यांनी प्रयत्न केला महाराज, पाय उचलता आला नाही. शेवटी रावण उठला. कोण उठला? रावण उठला. आणि हा रावणाचा अधिकार अंगदाला माहित होतं. अंगदाला कळाला. आता अंगदाला वाटलं आता जर रावणाने पाय धरला. आणि रावण आहे महाराज. कधी कधी रावण चांगल्या दृष्टीनं पण ऐकत जा बरं. रावण एवढा वाईट नाही. रावण एवढा वाईट नाही. जरा पुढे बोलू. सध्याच्या पोरापेक्षा रावण बरा आहे. माय बाप कळते का? बघा माझी भाषा. सध्याच्या पोरापेक्षा रावण बरा आहे. एकट्या रावणानं
एकच सीतामाता चोरून नेली का? संपूर्ण राक्षस कुळाचा उद्धार होण्याकरता. पण आज लग्न मंडपातून पोरगी पळून जाते आणि एखादी आपला पोरगा पळून नेतोय, त्या रावणापेक्षा ही रावण काही बरी आहेत का? मला हे हिंदू धर्माला शोभणारं कार्य नाही. एक वाक्य सांगू, एकच वाक्य सांगून पुढे जातो. हिंदू धर्म बचाव म्हणून सुरुवात करून किंवा नुसतं टीव्हीवर बोलून किंवा नुसते भाषण देऊन चालणार नाही. या गोष्टीची सुरुवात आपण स्वतः केली पाहिजे महाराज. आणि ते आपल्या गावातून केली पाहिजे, आपल्या घरातून केली पाहिजे. फक्त हिंदू धर्म बचाव म्हणून चालेल का हो? त्या हिंदू धर्माला साजेशी कमीत कमी कपडे तरी घातले पाहिजे का नाही? आता मला याच्यावर बोलायचं नाही. कपडे तरी घातले पाहिजे का नाही? बाबा, कपडे अंग भरून असावे का मोकळं सोडणारे असावे? अंग भरून असावे. इथं फाटका कपडा, इथं फाटका कपडा. पोरायचे नाही, पुरींचे. कशा करता घालता तुम्ही? कशा करता? ते आईला कळत नाही का? ज्या आईला ज्या मुलीने ते कपडे घातले त्या आईला कळत नाही. आईला काय कळायचे? आई तिच्यापेक्षा जास्त फाटके घालती. आता काय बोलायचं महाराज? आता मी मुंबईला नेहमी कीर्तनाला जातो. दोन बाया कीर्तनाला माझी असं प्लॅटफॉर्मवर थांबलं. एका पूर्ण असा फाटका टॉप घातला होता इथून वरच. आहे ना, निघाले ना? अरे शूजलेस, पूर्वी शूजलेस निघाले कपडे, बरोबर आहे ना? म्हणजे बाया लावायच्या नाही. आता पोटलेस निघालेत कपडे. पोटलेस म्हणजे पोटावर कापडच नाही महाराज. हे बघत असताना मला एवढी हे येते ना, चिड येते ना. असं वाटतं गाडीतून उतरवून 2 कान फाडीत द्यावं. पण ज्या मायबापांनी कपडे घेऊन दिले त्यांना लाज वाटत नाही. त्यात आपलं काय जाते महाराज? असं जर काही दिसलं राम महाराज, संदीप महाराज, तर मी एकच म्हणत असतो, अवघे रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. काय म्हणायचं दुसरं? मग ते मुंबईला कीर्तनाला गेलो. अशा इथून वर टॉप घातलेला, फाटकी पॅन्ट घातली होती अशी इथं झिलमिल, आणि अशी एक पर्स, अशी एक पिशवी अडकवली होती झिलमिल. काय म्हणतात तिला? पर्स. आणि अशी भली उंच चप्पल घातलेली होती महाराज. ती प्लॅटफॉर्मवर थांबलेली होती आणि तिला एक भिकारी भांडत होता. कोण भांडत होता? भिकारी भांडत होता. काय म्हणत होता माहितीये का? हा प्लॅटफॉर्म माझ्या वाट्याला आला असताना तू इथं काय करते? अरे याच्यापेक्षा काय वाईट आहे? अजून कपडे चांगले घाला. आपल्या मुलावरती योग्य संस्कार करणं म्हणजे धर्मात वाचवणे महाराज. धर्माची व्याख्या सांगतो. येथ वडील जे जे करती अंतया नाम धर्मू ठेवीती. तुम्ही वडील जे करत होते ते करा. चला मला पुढे बोलायचे. काय चाललं होतं आपलं? ऐका गेले अवघं कीर्तन तरी म्हणा की. काय चाललं होतं? कीर्तन. हा ऐका, मी काय काय सांगत होतो तुम्हाला? अंगद सांगत होतो. आणि अंगदाला माहिती होतं आता रावणाने जर आपले पाय धरले तर काही खरं नाही. म्हणून रावण कधी कधी चांगल्या दृष्टीने, ऐका खरं सांगू का तुम्हाला, रावण फार सुंदर आहे महाराज. रावणासारखा भगवान शंकराचा पुन्हा भक्त होणे नाही. रावण साधा आहे का? दशग्रंथी होता. 4 वेद 6 शास्त्र पाठ होते. कुणाचे? रावणाचे. लक्षपूर्वक आहे का? 4 वेद 6 शास्त्र रावणाचे पाठ होते. ज्या रावणाने भगवान शंकराचा आत्मलिंग आणलं, परत कुणी एवढी भक्ती केली नाही. किती रावण चांगलाय. इथं आमचा हरिपाठ पाठ होय ना. कुणाचा? 50,000 कीर्तनाला घेतोय आम्ही. आमचा हरिपाठ पाठ होय ना. आणि कुठं रावण आणि कुठं महाराज. आणि त्या रावणाबद्दल कीर्तनात वाईट बोलायचा अधिकार आपला नाही. म्हणून मला पुढे बोलायचंय. ऐका, त्या रावण उठला आणि उठल्यानंतर अंगदाच्या लक्षात आलं आता जर रावणाने पाय धरला आपलं काही खरं नाही. पण चतुर आहे महाराज. वानर जरी असलं तर चतुर आहे. आणि अंगदाने तिथून उडी मारली. अंगद निघून परत आले. पण तोच अंगद कोण होता जरा लक्षपूर्वक ऐका. सादर अंगदाला समजू नका. अंगदाच्या बापाचं नाव आहे सुग्रीव. जेवायची वेळ झाली का तुमची? हा, अंगदाच्या बापाचं नाव काय? वालीन रावणाची फार मैत्री होती असं आपण ऐकले. पण जरा लक्षपूर्वक ऐका. अंगदाचा अवतार झाला. अंगद म्हणजे नामदेव महाराजाचा दुसरा अवतार. त्याच्याकरता सांगतो ऐका. रावणाचं सामर्थ्य सांगतो 1 मिनिटात ऐका. काय रावणाचं सामर्थ्य आहे महाराज? अहो रावणाची भक्तीच कुठं बघता? मला एक प्रश्न विचारायचा आपला सगळ्याला. अगदी प्रामाणिकपणे सांगा. आपण सगळ्यांनी रामायण ऐकलेलं आहे. ऐका, सगळ्यात रामायणात मोठं कोण हो? खाली बसलेले, पाठीमागे बसलेले 2-4 म्हणतात म्हणले महाराज तुम्हाला सांगा आणले, तुम्हाला आम्ही पैसे दिले, तुम्ही सांगा, आम्ही मोकळे नाही. तुम्हाला काही वाटत असेल ना? रामायणात सगळ्यात मोठं कोण? जाऊ द्या मी सांगतो. रावण मोठा का? नाही. राम मोठा का? नाही. हनुमंत मोठा का? अरे कोणतरी मोठा असेल ना? जाऊ देता, तुम्ही सांगत नाहीत, मी सांगतो. माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या अभ्यासातून महाराज रावण मोठा. कशात? अहो बोला की. रामायणात कोण मोठं? मी सांगतो म्हणून ऐका. रामायण माझ्या दृष्टिकोनातून मला तर रावण मोठा वाटतो. कसा? ऐका लक्षपूर्वक. मनुष्य 4 गोष्टींनी माणसाचं मोठेपण आहे. ज्याचा मोठा परिवार माणसं त्याला काय म्हणतात? मोठा. ज्याच्याकडे जास्त श्रीमंती माणसं त्याला काय म्हणतात? मोठा. एखाद्याकडे परिवार मोठा नसेल, एखाद्याकडे श्रीमंती नसेल, पण त्याच्याकडे अभ्यास जास्त असला तर माणसं त्याला काय म्हणतात?
मोठा. एखाद्या माणसाकडे अभ्यास नसेल, परिवार नसेल, पैसा नसेल, पण तो जर देवाचा भक्त असला तर लोक काय म्हणतात, महाराज अहो त्याच्याकडे खायला अन्न नाही, पण भगवान परमात्म्याचा भक्त आहे, काय मोठा आहे. मग रावण या चारही गोष्टीने मोठा आहे. भगवान शंकराचा रावणासारखा पुन्हा भक्त होणे नाही. एक दशग्रंथी ब्राह्मण आहे, दशग्रंथी आहे, रावणासारखा अभ्यास नाही, म्हणून रावण मोठा. अहो तुकोबारायांनी सांगितलंय, सप्तकोटी घर ज्याची शुद्ध कांचनाची. किती कोटी आहेत का गेले? 7 कोटी ज्याच्या घर सोन्याची होती. पुन्हा रावणाच्या नंतर कुणी घर सोन्याची बांधली का? करोडो रुपये खर्च करत असतील घरावर बांधायला, पण सोन्याचं घर बांधायची कुणी डिरिंग करेल का? म्हणून रावणाकडे श्रीमंती सुद्धा जास्त आहे का नाही? रावण परिवाराने पण मोठा आहे. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती आहेत का गेले तुम्ही? किती बायका होत्या? 80,000. मला सांगा, ज्या रावणाला 80,000 बायका होत्या, आबा त्याला सासरी किती असतील? साधारण 80,000 असतील ना. सासरे किती? 80,000. बरं, ज्याला सासरे 80,000 असतील, बाबा त्याला सासा किती असतील? सासू किती? अहो एका सासऱ्याला 2-2 तरी धरायचे. काय अडचण आहे तुम्हाला धरायला? बर, ज्या किती? 1,60,000 काय झाल्या? सासवा. ज्याला सासा 1,60,000 असतील, त्या रावणाला वाटत असेल ना सासरवाडीमध्ये एखादी मेवणी असावी. मेवणी नाही कळलं का तुम्हाला? त्याला वाटत असेल ना मेवणी असावी, वाटत असेल ना. किती धरायच्या मेवण्या? 80,000 धरायच्या. 80,000. त्याला वाटत त्याच्या सासरवाडीमध्ये मेवणा असेल का नाही? बरं, पूर्वीच्या काळात काय असं होतं का, हमदो हमारा एक, असं होतं का? चलत किती दिवस कारखाना चालू राहायचा मग, बरोबर आहे का नाही? राहायचं की नाही कारखाना चालू? मग किती एकट्या रावणाच्या नुसता सासरवाडीचा जर विचार केला तर आताची परिस्थिती अशी आहे, रावण जर आता असता तर आपल्या वाट्याला काहीच आलं नसतं, फॉर्मही भरायचं आलं नसतं आणि गुलालही उधळायचं आलं नसतं. साहेब तुम आगे बढो नाही, ताई तुम आगे बढो नाही. एकटा रावण दिलेला गेला असता, फॉर्म भरला असता आणि येताना जीसीबीनं गुलाल उधळीत आला असता. कोणाबद्दल बोलतोय मी? रावणाबद्दल. म्हणजे रावण श्रीमंतीने मोठा, रावण परिवाराने मोठा, रावण अभ्यासाने मोठा, रावण भक्तीने मोठा. आता सांगा, रामायणात सगळ्यात मोठं कोण? रावण ना. आम्हाला हेच पाहिजे. परिवारात रामायणात मोठं कोण? रावण. असा सगळ्यात मोठा असणारा रावण एक दिवशी सकाळी सकाळी समुद्र किनाऱ्यावर चालला होता आणि जात असताना त्या रावणाला पाहिलं वालीने. वाली कोण? अंगदाचा बाप. 3 महिन्याचं पोरग पाळण्यात खेळत होता, तो म्हणजे अंगद. या वालीने रावणाला पाहिलं. रावण सुंदर पिवळं पितांबर धारण करून, पिवळं उपरणं टाकून, 12 ठिकाणी ते भस्म लावून भगवान शंकराची पूजा करण्याकरता हातामध्ये कमंडलू घेऊन चालला होता. कोण? रावण सकाळी सकाळी चालला होता आणि त्या रावणाला अंगदाच्या वडिलांनी म्हणजे वालीनी पाहिलं. हे अंगद जरा पाळण्यामध्ये झोपल्या झोपल्या रडत होता. का रडत होता? त्याला कार्टून लावून देत नव्हती त्याची आई. कार्टून त्याची आई कार्टून लावून देत नव्हती. बघा ना, त्या पोराच्या हातात मोबाईल आहे, अजून इकडे एका पुढीच्या हातात. ते काय अवघडच आहे बघा सध्या कार्यक्रम. लपून ठेव लय अवघड परिस्थिती आहे महाराज सध्या. त्याचं कारण आहे महाराज, गरोदर असताना मम्मीच्या हातातून मोबाईल खाली पडला नाही. मग आता जन्मल्यावर पोरांनी बघा मोबाईल बघण्याचा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. बघा कार्टून बघून लेकरं कार्टून सारखी करू नका म्हणजे झालं. कधीतरी त्या पोराला सुद्धा मोबाईलवर रामाचे रामगीत लावून द्या. कधीतरी आमच्या आळंदीमध्ये एवढा सुंदर हरिपाठ करतात पोरं, त्या पोराचा हरिपाठ लावून द्या. कधीतरी त्याला त्या मोबाईल मध्ये बघून तरी उत्पत्ती निर्माण होईल की हरिपाठ करा म्हणून. विठाला लक्ष द्या. ऐका, तो अंगद रडत होता आणि त्या वालीने त्या रावणाला पाहिलं आणि वालीने मनात विचार केला, एवढं चांगलं खेळणं जर आपल्या पोराच्या पाळण्यावर बांधलं तर पोरग रडणार नाही. जरा माझ्याकडे पहा. रावण पुढे चालला होता, वालीने रावणाला असं धरलं. कुणी? वालीने असं बगलत मारलं. कुणाला? बोला की. त्याला बायका किती होत्या? 80,000. त्याला वालीने असं मारलं. मग आता मला सांगा, रामायणात मोठं कोण? वाली का रावण? बदलली का पार्टी तुम्ही? रात्र एका मिनिटात पार्टी बदलली तुम्ही. वाल्यानं रावणाला घरी घेऊन आला. जितांग ज्या पाळण्यात खेळत होता त्या पाळण्याला पुढील 6 महिने रावण खेळणं म्हणून राहिला. आता मला सांगा, पाळण्यातलं लेकरू मोठं का पाळण्यातलं खेळणं मोठं? दादा अहो बोला की राव, कोण मोठं? पाळण्यातलं लेकरू मोठं. ते लेकरू कोण होतं? अंगद. आणि अंगद म्हणजे कोण? नामदेव महाराज. मुद्द्यावर या.
मी टाइमपास करत नाही तुमचा. तो अंगद म्हणजे नामदेव महाराज, नामदेव महाराजाचा दुसरा अवतार. चला पुढं. त्रेतायुग संपलं, द्वापार युगाला सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि तिथे अंगद म्हणजे तुकोबा नामदेव महाराज उद्धवाच्या रूपामध्ये होते. लक्ष इकडे असू द्या. तिथे नामदेव महाराज उद्धवाच्या रूपामध्ये होते. उद्धव हा भगवान परमात्म्याचा सगळ्यात जवळचा आणि ज्ञानी भक्त होता. आता उद्धवाचं चरित्र सांगत बसत नाही, 9 वाजले, मला अभंगात प्रवेश करायचा आहे. हा पुढच्या वर्षी उद्धवाचं चरित्र सांग. हा चल द्या. नाही उद्धवाचं चरित्र सांगायला म्हणजे पुन्हा येईल पुढच्या वर्षी. हा नाही एकाच कीर्तनात एवढं सांगून मग आमचं कसं भाग आहे. विनोदाचा भाग सोडा, पण उद्धव हा ज्ञानी भक्त आहे. चला जाऊ द्या, सांगतो. राहिला अभंग तर राहिला, त्याला काय असते, आपण कुठे अग्रीमेंट करून आलोय अभंग सोडवून म्हणून. उद्धव हा ज्ञानी भक्त आहे. एक दिवशीचा प्रसंग, भगवान परमात्मा गोकुळ सोडून मथुरेमध्ये गेले. लक्ष माझ्याकडे असू द्या. उद्धव हा ज्ञानी भक्त आहे. भगवान परमात्मा गोकुळ सोडून मथुरेत गेले आणि संध्याकाळच्या वेळेला वसुदेवाला गादीवरती बसवलं, राजा केला, कंसाला मारलं. अगोदर कंसाच्या वडिलाला गादीवर बसवलं. आता सगळं सांगा, माझ्याकडे वेळ नाही. एका कीर्तनात एवढं सांगणं होत नाही, त्याच्याकरता भागवत कथा ऐकावं लागते. जरा इकडे लक्ष द्या. ऐका, असं पुढे बसवलं. अगोदर कंसाच्या बापाला बसवलं, नंतर आपल्या वडिलाला उद्धवाला ह्याला बसवलं, वसुदेवाला. लक्षपूर्वक आहे का. उद्धव हा अक्रूराचा भाऊ आहे. उद्धव हा अक्रूराचा भाऊ आहे आणि अक्रूर हा वसुदेवाचा चुलत भाऊ आहे. म्हणून अक्रूर हा भगवान परमात्म्याचा चुलता आणि उद्धव कोण. तुमच्या गळ्या शपथ भाऊ. आता मला वाटलं जे विठ्ठलच करावं. बोला की मग. परत एकदा नातं सांगतो. उद्धव हा अक्रूराचा भाऊ आणि अक्रूर हा वसुदेवाचा चुलत भाऊ. मग उद्धव भगवान परमात्म्याचा कोण. अहो चुलता झाला ना. काय तुम्ही अक्रूर काका न्यायला आले म्हणून उद्धव हा भगवान परमात्म्याचा चुलता. भगवान परमात्म्याचा बाप वसुदेव, वसुदेवाचा चुलत भाऊ अक्रूर, अक्रूराचा सखा भाऊ उद्धव. पुढे बोलायचं मला. उद्धव म्हणजे भगवान परमात्म्याची चुलते. पण भगवान परमात्म्याचा हा कोण आहे. अगदी ज्ञानी भक्त आहे. एक दिवशीचा प्रसंग, संध्याकाळच्या वेळा भगवान परमात्मा त्या यमुनेच्या डोहावर जाऊन बसले आणि भगवान परमात्म्याची नजर गोकुळाकडे होती. ऐका, जो जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण आहे, तो भगवान श्रीकृष्ण गोकुळाकडे पाहून संध्याकाळच्या वेळा रडू लागला. देव सुद्धा रडतो मायबाप, पण देवाचं रडणं आपल्याला कळत नाही. काय देवाचं रडणं आपल्याला कळत नाही, देव सुद्धा रडतो. गोकुळाकडे बघून भगवान परमात्मा रडू लागला. उद्धव भगवान परमात्म्याच्या जवळ आले. उद्धव हे भगवान परमात्म्याचे सगळ्यात ज्ञानी भक्त. उद्धवाला असं वाटत होतं की माझ्या एवढं देवाचं कुणालाच कळत नाही, म्हणजे माझ्या एवढा ज्ञानी भक्त या जगात कुणी नाही, माझ्या एवढी देवाची भक्ती कुणी करत नाही. हा गर्व कुणाला झाला होता. उद्धवाला झाला होता. उद्धव देवाच्या जवळ आला. उद्धवाने देवाला विचारलं, म्हणे भगवंता तुम्ही रडताय, काय रडताय. तुम्हाला गोकुळाची आठवण येते का. देवाने सांगितलं नाही. तुम्हाला यशोदा मातेची आठवण येते का. देवाने सांगितलं नाही. वसुदेवा नंदबाबाची आठवण येते का. देवाने सांगितलं नाही. पुढे बोलता 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 उद्धव बोलले, तुम्हाला गोकुळातल्या गवळणीची आठवण येते का. असा शब्द भगवंताच्या समोर उद्धवाने काढला आणि भगवान परमात्म्याचा पुन्हा टाहू फुटला महाराज. भगवान परमात्मा रडू लागला. माता मौल्यांनो, तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, माझं एवढं ऐका आणि थोडासा आपल्या जीवन जगण्यामध्ये बदल करा. भगवान परमात्म्याने आपल्या करता रडावं अशी देवाची भक्ती करा. तुमच्या पाया पडून सांगतो. आला सोमवार का, घातली पांढरी साडी आणि चालल्या महादेवाला, घरच्या महादेवाला चहा पाजा. हे महत्वाचं आहे. तो महादेव एवढा मोकळा नाही. बायाने सोमवारी पांढरी साडी घातली का महादेव सुद्धा थरथर कापायला लागला. काय मार्केटिंग काय नाही. उपवास करत बसण्यापेक्षा आधी घरच्या महादेव, आद्य कर्तव्य आपलं आपल्या आई वडिलांची सेवा, म्हणजे सासू सासऱ्याची सेवा, नवऱ्याची सेवा, राहिला वेळ तर भगवान परमात्म्याची भक्ती केलीच पाहिजे. करा ना, राहिल्या वेळेत करा. उगा आपलं कुणीतरी काय तर सांगायचं, एक लोटा जल सारे समस्या काल चालल्या त्याच्याच माग. सगळे माग कुणीतरी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रुद्राक्ष आणला होता विकायला. 300 रुपयाला रुद्राक्ष विकत घेतला तुमच्याच जिल्ह्यातल्या लोकांनी. माझ्याच कीर्तनात एका बुवाने विकला. मी म्हणलं कसा रुद्राक्ष आहे बघू. ते म्हणले महाराज तुम्हाला 100 रुद्राक्ष फुकट देतो, पण कुणाला काय बोलू नका. अवघड आहे. तुम्ही घ्या रुद्राक्ष घ्या, एक लोटा जल सारे समस्या का हाल. जरा इकडे लक्ष द्या. मग भगवान परमात्मा त्या गोकुळातल्या गवळणी करता रडू लागला. हा गोकुळातल्या गवळणीचा अधिकार आहे. उद्धवाने सांगितलं, देवा काय निरोप द्यायचा गवळणीला. भगवान परमात्म्याने सांगितलं काय निरोप देऊ नको, नुसतं गोकुळामध्ये जाऊन ये, गवळणीचं काय चाललंय तेवढं बघून ये. इकडे लक्ष द्या. उद्धवाला झाला होता अभिमान. उद्धवाला वाटत होतं माझ्यासारखा भक्त कुणी नाही. देवाच्या मनातलं कुणाला कळतंय, मलाच कळतंय हे कुणाला वाटत होतं, उद्धवाला वाटत होतं. तुम्हाला खरं सांगू का, ज्याला अभिमान झाला
त्याची देव बरोबर जिरवतो महाराज. पण देव असं सरळ जिरवत नाही, असं वाकड्यात नेऊन जिरवतो. तुम्ही फक्त अभिमान करायचा नाही, मग ते कॅप्टन का असं ना द्या सोडून, कोणी असू द्या, अभिमान करायचा नाही. कॅप्टन नाही अभिमान झाला म्हणजे गृहमंत्री आमच्याकडे आले. कुठले देशाचे? कुठले देशाचे? कधी कधी मला प्रश्न पडतो महाराज, एवढ्या आपण उच्च एज्युकेटेड झालेलो आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी समाजाच्या समोर आहेत, एवढ्या हिंदू धर्माचा आपण झेंडा पताका गाजवतोय, ज्या शब्दावर आपण सगळं करतोय, त्याच्यावर विश्वास ठेवत असताना बोंधू बाबाच्या जर नादी तुम्ही लागत असाल तर तुम्ही एज्युकेटेड आणि तुम्ही उच्च विचारिक नाहीत, तुम्ही नीच आहेत महाराज. कारण तुम्ही समाजाची दिशाभूल करताय. कारण समाज असा आहे, दोन माणसाच्या मागे जातो. एक राजाचा विचार करत असतो, राजाच्या मागे जातो, आणि दुसरा संतांच्या मागे जातो समाज. म्हणून संतांनी वागत असताना चांगलं वागावं आणि राजाने सुद्धा चांगलं वागावं. विषयावर मला बोलायचं नाही, परत कधीतरी आलो तर निवांत त्या विषयावर बोलू. काही विषय मला कीर्तनात बोलता येत नाही. काय चालू होतं आपलं? हा आहेत का गेले? उद्धव आहे ना? हा, उद्धवाला सांगितलं जा गोकुळात. ऐका, उद्धवाने रथ झुपला, उद्धवजी गोकुळामध्ये गेले. लक्षपूर्वक ऐका बरं. उद्धवजी गोकुळात गेले आणि उद्धव गोकुळात गेल्यानंतर पहिल्यांदा उद्धवाने पाठ पाहिला. असा छोटासा पाठ होता, तो वाहत होता. त्याच्यामध्ये उद्धवाचा पाय पडला. ते पाणी थंडही नव्हतं आणि ते पाणी गरमही नव्हतं. ते पाणी कोमट होतं, कोमट. ते कोमट पाणी पायाला लागलं. उद्धवाने पाय बाजूला झटकला. समोरून एक मनुष्य येत होता. त्या माणसाला विचारलं, अरे हे पाणी थंड बनावं तर थंडही नाही आणि हे पाणी गरमही नाही, हे पाणी कशाचं आहे? लक्षपूर्वक ऐका. त्या माणसानं उत्तर दिलं, कुठून आलायस तू? काय प्रश्न विचारला? कुठून आलात तुम्ही? ते म्हणला, मी मथुरेतून आलो. तुम्हाला माहित नाही का, भगवान परमात्मा गोकुळातल्या गवळणीला जेव्हा सोडून गेले तेव्हा भगवान परमात्म्याच्या वियोगामध्ये गोकुळातल्या गवळणी रडतायत आणि त्या गवळणीतल्या डोळ्यातले, गवळणीच्या डोळ्याच्या पाण्याचा हा पाठ वाहतोय म्हणे. किती भक्त करत असतील गवळणी? उद्धव म्हणला, देव आता रडताना मी नुसता पाहिला, पाठ वाहतोय. उद्धवाला कळेना. उद्धवाचा अभिमान काय होता? मीच लय शान आहे, मी शान आहे म्हणायचं नाही मला. चालला उद्धव पुढे चालला. लक्ष माझ्याकडे असू द्या. उद्धव पुढे चालला. मला पूर्ण दृष्टांत सांगायचा नाही. आणि एक गवळण होती, मला लवकर उरकायचे. एक गवळण होती, तिचं नाव होतं चित्रगंधा. ती गवळण चित्र काढत होती भगवान श्रीकृष्णाचं. एवढं सुंदर चित्र तिने गोकुळामध्ये काढलं होतं. कुणाचं? भगवान श्रीकृष्णाचं. पण ते चित्र काढत असताना तिनं भगवान श्रीकृष्णाचं चित्र कमरेपासून वरच काढलं महाराज. कमरेपासून खाली भगवंताला पाय काढले नाही. जरा लक्ष माझ्याकडे असू द्या. उद्धवजी त्या गवळणीच्या जवळ गेले आणि त्या चित्राचं कौतुक करू लागले. ऐका, एवढा ज्ञानी भक्त उद्धव पण त्या चित्राच्या जवळ गेला आणि भुलला महाराज. आता मथुरेतला पाहिलेला रडणारा कृष्ण खरा का चित्रातला कृष्ण खरा हे कुणाला कळेना? उद्धवाला कळेना. आणि पाहता 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 कृष्णाचं चित्र पाहता पाहता उद्धवचे चित्र खाली पाहायला आले. पोटापर्यंत चित्र दिसलं आणि त्याच्या खाली चित्र दिसलं नाही. उद्धवजीने त्या गवळणीला विचारलं, ए गवळणी, तुझं नाव काय? तिने सांगितलं, माझं नाव चित्रगंधा आहे. चित्रगंधा? हो, चित्रगंधा नाव आहे. अगं चित्रगंधा, एवढं सुंदर तू चित्र काढलंस पण तुझं चित्र चुकलंय. तुझं चित्र चुकलंय. एक वाक्य सांगू का? कुठल्याही कलाकाराला त्याची चूक जर सांगितली किंवा चूक नसताना जर चूक नाही म्हणलं तर त्याला राग आल्याशिवाय राहीन का गौरव? म्हणजे अशा जर एखादी म्हणला ना तुमचं समेतून गेलं, त्याला म्हणायचं इकडे ये आणि एक चक्रधार वाजून दाखव, आपण टाळ धरायचं. आणि त्याला नाही आलं, सप्त्याचे 10,000 रुपये मला आत्ताच दे. काय म्हणतात तिकडे माग बसतेत. माग याचा स्वरच गेला, याचा आवाजच चल, काय करायचे तुम्हाला? मग तुम्ही सुरेल माणसाला तुम्ही टाळ घेऊन उभा राहा. आमचं असं म्हणणं आहे. जरा इकडे लक्ष द्या. त्या गवळणीला तो उद्धव म्हणला, या चित्रगंधे, जरा चित्र तुझ्याकडून चुकलंय. ती चित्रगंधा एवढं शांत बसली होती. ती पेन घेतला, असा खाली टाकून दिला. कुठून आले तुम्ही? काय अधिकार आहे तुमचं चित्र चुकलंय म्हणण्याचा? काय चुकलंय या चित्रात सांगा. महाराज असा उद्धव थरथरच कापायला लागला. चित्रगंधेचा काय आवाज कमी असेल का? होय बाबा, हा चित्रगंधेचा आवाज कमी आहे. चित्रगंधेनं सांगावं, बाजारातून येताना, फुलंबरीतून येताना 5 किलो साखर आणा. पुन्हा सांगावी चित्रगंधेने. किती सांगावी? 5 किलो. आणि तुम्ही 3च किलो आणावी. काय चित्रगंधेचा आवाज वाढतो महाराज? वाढतो का नाही तुमच्या चित्रगंधेचा? असा आवाज वाढला चित्रगंधेचा. कुठं चित्र चुकलंय सांगा. उद्धवजी म्हणले, बापरे अवघड काम आहे. उद्धवजी म्हणले, हे चित्रगंधा, सुंदर चित्र काढलंयस तू. तू चित्र सुंदर काढलंय पण या चित्राला पाय काढले नाही. ऐका बरं, या चित्राला पाय काढले नाही. त्यावेळेस त्या चित्रगंधेने दिलेलं उत्तर सुंदर आहे का? चित्राला पाय काढले म्हणायचं नाही. चित्राला पाय काढले असते पण याला पाय काढले का हा आम्हाला सोडून निघून
माझा दृष्टांत संपला, मला पुढे बोलायचं नाही. याला पाय काढले का आम्हाला सोडून निघून जातो. पुढे ती चित्रंगदा फार सुंदर बोलती, अरे याला पाय काढल्यानंतर हा आम्हाला सोडून निघून जातो म्हणून पाय काढले नाहीत, पण याला सोडूनच जायचंय तर या हृदयाच्या बाहेर सोडून जा म्हणावं, मग तुला देव म्हणते. काय म्हणली? या हृदयाच्या बाहेर सोडून जा म्हणावं, मग तुला मी देव म्हणते. काय प्रेम असेल गवळणीचं महाराज का. एका चित्रगंधेचं चरित्र ऐकलं कुणी? उद्धवानी. आणि आलेल्या रस्त्याने उद्धव माघारी निघाला. उद्धव म्हणला इथं आपलं काम नाही. म्हणजे एवढा ज्ञानी भक्त होता कोण? उद्धव. आणि तो ज्ञानी भक्त म्हणजे कोण होता? नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा तिसरा अवतार द्वापार युगातला कळाला कोण होता? उद्धवजी. पहिला अवतार भक्त प्रल्हाद, दुसरा अवतार अंगद आणि तिसरा अवतार उद्धव. आणि तोच उद्धवाचा उद्धवाचा उत्तर अवतार म्हणजे पुंडलिकाच्या भावार्था. अहो आमचं द्वापारयुग संपलं, कलियुगाला आरंभ झाला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळवणी झाला येता. तो गोकुळाहून पुंडलिकाच्या भक्ती करता पंढरपूरला आला आणि तिथे सुद्धा नामदेव महाराज नामदेवरायांच्या रूपामध्ये उपस्थित होते. नामदेव महाराजांची एका युगातली भक्ती नाही. किती युगातली भक्ती आहे? 4 युगातली भक्ती आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. अजून जरा पुढे बोलतो. अहो त्याच नामदेव महाराजाचा उत्तर अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. बरोबर आहे की नाही? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळचा येत नाही. म्हणून नामदेव महाराजांची एका युगातली भक्ती नाही. किती युगातली भक्ती मायबाप? 4 युगातली भक्ती. आपला पहिला प्रश्न असा होता, मागण्याकरता सेवा पाहिजे. सेवा पाहिजे ना. नामदेव महाराजांची किती युगातली सेवा आहे? 4 युगातली सेवा आहे. म्हणजे नामदेव महाराजांचा मागण्याचा अधिकार आहे. अहो 30 दिवस कामालाच गेला नाही आणि 29व्या दिवशी डायरेक्ट कामाला गेला आणि म्हणू लागले 30 दिवस कामाला गेला नाही आणि 1 तारखेला कामाला गेला आणि मालकाला म्हणू लागला बघू पगार. मला पगार देईन का? देणार नाही. पगार देण्याकरता 30 दिवस अगोदर भरावे लागतात. 7 दिवस सप्त्याला चालला आणि काल्या दिवशी आला भरा पाकिट. कसं भरतील? 7 दिवस ये भाऊ आधी पटाळ घेऊन उभा राहा, मग तुला पाकिट भरलं जाईल. जरा इकडे लक्ष द्या. 1 दिवस येतो आमच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन जातो. असं करू जाऊ नका तुम्ही पण. बरं जपा जपा. मी वेळोवेळा तुम्हाला सांगतोय, एखाद्या कीर्तनकाराला 5000 कमी द्या, पण कलाकाराला जपा. त्यांच्याशिवाय सत्य भविष्यात होणार नाही. लक्ष माझ्याकडे असू द्या. मग त्याच नामदेव महाराजांचा उत्तर अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहेत. मला पुढे बोलायचे म्हणजे मागण्याचा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. का? कारण नामदेव महाराजांची तेवढी सेवा. इकडे लक्ष द्या. जाऊ द्या त्या बाळाला खेळू द्या मावशी. मागण्याचा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. का? नामदेव महाराजांनी तेवढी सेवा केली. जरा पुढे बोलतो. पण जो भगवान परमात्मा देणार आहे त्या भगवान परमात्म्याचा देण्याचा अधिकार आहे का? जरा पुढे बोलू का? भगवान परमात्म्यानेच द्यावं. त्याचं कारण देवानं दिलेलं संपत नाही आणि माणसाने कमवलेलं कधीच पुरत दादा कधीच पुरत नाही. देवानं दिलेलं संपत नाही आणि माणसाने किती जरी कमवलं तरी माणसाला पुरत नाही. म्हणून देण्याचा अधिकार हा भगवान परमात्म्याचा आहे. जरा पुढे बोलतो. भगवान परमात्मा भक्ताच्या अंतकरणातला भाव ओळखतो आणि त्या भक्ताची त्याची इच्छा पूर्ण करतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्यावर मनोरथे, चिंतिल्यावर मनोरात. भक्ताच्या मुखाकडे बोलतो. मागावं असं भगवान परमात्म्याला वाटतं पण भक्त मागत नाहीत. भक्ताने जरी मागितलं नाही तर भक्ताच्या अंतकरणातला भाव माझा पांडुरंग परमात्मा पूर्ण करतो. एवढा पांडुरंग परमात्मा अवधारीवान आहे. लक्ष द्या. मला पुढे बोलायचं. भगवान परमात्मा भक्ताच्या अंतकरणातला भाव ओळखतो आणि त्याची इच्छा पुरवतो. आपला हा संभाजीनगर जिल्हा आहे. बरोबर आहे. हा जिल्हा फार पवित्र जिल्हा आहे. मला हा जिल्हा पवित्र का झाला त्याचं कारण सांगतो. मराठा साम्राज्याची पहिली राजधानी जर कोणती असेल तर तो आपला देवगिरी किल्ला आहे. पहिली राजधानी म्हणून हा आपला जिल्हा पवित्र आहे. मी खरं सांगू
मराठवाडा फार पवित्र आहे आणि मराठवाड्यात तुमचा जिल्हा फार पवित्र आहे महाराज. मराठवाडा म्हणजे साधी भूमी काय का, मराठवाडा म्हणजे संतांची भूमी आहे, संतांची. ज्ञानोबा जन्म याच भूमीतला आहे ना महाराज, आहे की नाही. आपेगाव म्हणजे आपल्याच भूमीतला आहे. श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज याच भूमीतले, जनार्दन स्वामी याच भूमीतले, हा नाथ महाराजांचे पंजोबा श्री संत भानुदास महाराज याच भूमीतले. आणि त्या भानुदास महाराजाच्या जीवनातला एक दृष्टांत सांगणार आहे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, या प्रमाणाला धरून दृष्टांत सांगतोय. लक्ष माझ्याकडे असू द्या. भानुदास महाराज पैठणचे, एकनाथ महाराजांचे पंजोबा. थोडं माझ्याकडे लक्ष असू द्या. पंढरपूरला जे चातुर्मासाची परंपरा चालू झाली, ती परंपरा भानुदास महाराजांनी चालू केली. फार मोठा इतिहास आहे. संत चरित्र ऐकत चला मायबाप. संत चरित्र आणि देवचरित्र ऐकल्याने काय होत आहे का, आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मृदंग शिकवण्याकरता किंवा मृदंग अलंकार, ज्यांनी मृदंगाला एवढी किंमत दिली असे पांडुरंग बाबा वैद्य होते. आणि वैद्य बाबा म्हणायचे, मुलांनो कीर्तनामध्ये संत चरित्र देवचरित्र सांगितलं पाहिजे. का? कारण संत चरित्र ऐकल्याने आपल्या जीवनामध्ये ध्येय प्राप्त होतं, माणसाचे संकट दूर होतात. अजून फायदा सांगतो, संत चरित्र ऐकल्याने आपलं पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून ऐका, श्री संत भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे पंजोबा. लक्षपूर्वक ऐका. त्या भानुदास महाराजांचा एक नियम होता. प्रत्येक शुद्ध एकादशीला पैठण पासून पंढरपूर पर्यंत पायी जायचं महाराज. मला वाटतं पैठण ते पंढरपूर 300-350 किलोमीटर आहे. आता 300-350 म्हणजे तेव्हा तेवढाच अंतर होता. म्हणजे जर पैठणहून चालत निघालं, रोज 50 किलोमीटर जरी चाललं दादा, तर 6 दिवस तरी लागत असतील. त्या भानुदास महाराजांचा एक नियम होता. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या गावी आणि ठरलेल्याच घरी मुक्काम करायचा. मोबाईलला रेंज नाही म्हणून टेरिसवर जाऊन झोपायचं नाही. दिले हा, असं करायचं नाही. कुणाचं सांगतोय मी? भानुदास महाराजांचं सांगतोय. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या गावी ठरलेल्या घरी मुक्काम. ऐका, करमाळा तालुक्यामध्ये आरण आहे, आरण गाव. आरण मध्ये श्री संत सावता महाराजांचं गाव. त्या आरण गावच्या शेजारी एक इनामदारवाडी नावाचं गाव होतं. आता ते गाव राहिलं नाही. त्या गावाचा बराच शोध लावण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण काही सापडत नाही आता ते गाव. असं म्हणतात की तिथले इनामदार सगळे फलटणला गेले आणि ते लिंबाळकर राजे वगैरे झाले पुढे. आपला काय करायचं, चला मला महत्वाचं सांगायचं. त्या घरी भानुदास महाराज मुक्कामाला जायचे. लक्ष माझ्याकडे असू द्या. ज्या घरी भानुदास महाराज मुक्कामाला जायचे त्या घरी रिद्धी सिद्धी पाणी वाहत होती दादा, एवढी श्रीमंती होती. रिद्धी सिद्धी पाणी वाहत होती, एवढी श्रीमंती होती. अगदी राजा राणीचा सुखाचा संसार चालला होता. संसार बऱ्याच दिवसाचा चालला होता, पण त्या संसारामध्ये कळी अजून उमगली नव्हती. लक्षपूर्वक माझ्याकडे ऐका. रिद्धी सिद्धी पाणी वाहत होती, एवढी श्रीमंती होती. राजा राणीचा संसार सुखात चालला होता, पण कळी उमगली नव्हती, म्हणजे मुलबाळ नव्हतं. ही दुःख त्या बापाला वाटायचं. आपल्याला एखादी मुलगा व्हावा, आपल्यानंतर त्याही मुलानं देवाची भक्ती करावी, त्याही मुलांनी धर्म जपावा, त्याही मुलांनी संतांची सेवा करावी, असं त्या बापाला वाटायचं. आणि त्या माऊलीलाही नेहमी वाटायचं. असं म्हणतात हो, एखाद्या बाईला जर मूल झालं नाही आणि ती जर बाई 4 बायात गेली तर तिला कोणी फार किंमत देत नाही, तिला कोणी कुंकुलावाई उठवत नाही, तिला कोणी फार किंमत, एखाद्याची ओटी भराय उठवत नाही, तिला वांज 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 म्हणून चिरवतात. असं मी ऐकलं. तिलाही तसाच प्रकार व्हायचा. एकांतात आली, बसली, धाय मोकळून रडू लागली, भगवंता अरे आमच्या वंशाकरता नाही, पण आमच्या परस्परे तुझी भक्ती व्हावं याच्याकरता तरी आमचा दिवा दे, आम्हाला एखादी दिवा दे, आम्हाला एखादी वंशाला दिवा दे बाबा, असं देवाला रोज बोलायची. पण भानुदास महाराज एक दिवशी दर वारीला त्यांच्या घरी जायचे. भानुदास महाराजांची केलेली सेवा फळाला आली म्हणा किंवा देवाचा आशीर्वाद म्हणा. उतरत्या वयामध्ये या मौलीला दिवस गेले, गरोदर राहिली. पाहता 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 9 महिने झाले. अहो डिलेव्हरी झाली, पाहता काय माझ्याकडे, आणि मुलगा झाला. मुलगा एवढा आनंद झाला त्या बापाला. हत्तीवरती बसला, चांदीची वाटी भरून साखर घेतली आणि चांदीची वाटी बरोबर साखर वाटली, साखरे बरोबर वाटी सुद्धा लोकांना दिली. एवढा आनंद झाला. भानुदास महाराजांचं कीर्तन झालं, मुलाचं बारसं करण्यात आलं. त्या मुलाचं केशव नाव ठेवलं. लक्षपूर्वक ऐका. त्या मुलाचं नाव केशव ठेवलं. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. मुलगा दिसायला सुंदर होता, मुलगा वागायला सुंदर होता आणि मुलगा बोलायला सुंदर होता. ऐका बरं, या 3 गोष्टी कधी एकत्र येत नाहीत. एखादी दिसायला सुंदर असेल पण त्याला त्याचं वागणं चांगलं नसतं. एखादी दिसायला सुंदर असेल, वागणं चांगलं असेल, त्याला काय बोलावं कळत नाही, मला कुठं बोलावं कळत नाही. या 3 गोष्टी एकत्र येत नाहीत. पण त्या मुलाच्या सुदैवाने 3ही गोष्टी एकत्र आल्या. मुलगा दिसायला सुंदर होता, वागायला सुंदर होता, बोलायला सुंदर होता आणि श्रीमंत कुळामध्ये जन्म घेतला होता. आणि म्हातारपणात मुलाचा जन्म झाला. ज्या वयात मूल होणार नाही असं वाटत होतं, त्या वयात मुलाचा जन्म झाला. अहो किती पोरगा लाडका असेल महाराज,
कधीतरी विचार करा, सगळ्या गावाला हवा हवा वाटू लागला मुलगा पाहता 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 8-9 वर्षाचा झाला. एक दिवशीचा प्रसंग, पावसाचे दिवस, बांधास महाराज घरी येणार म्हणून मुलाची आई स्वयंपाक करत होती. बांधास महाराज घरी येणार म्हणून मुलाचे वडील अंगणामध्ये काहीतरी काम करत होते. गावातलं सगळी भजनी मंडळ दारात जमलं होतं. चला शिवेपर्यंत जाऊ, बांधास महाराजाला आता घेऊन येऊ. तयारीत सगळे होते. आता भानदास महाराज येणार, आता भानदास महाराज येणार, याचा आनंद मुलालाही होता. अंगणामध्ये काही मुलांबरोबर तो मुलगा एकुलता एक म्हातारपणामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने झालेला मुलगा अंगणामध्ये खेळत होता. विजा चमकत होत्या, ढगा गडगडत होते. काय झालं माहित नाही, कसं झालं माहित नाही, पण एकुलता एक म्हातारपणात झालेला तो 9 वर्षाचा मुलगा अचानक खेळता खेळता वारला. असा कुणाचा वारू नये, पण तो अचानक मुलगा वारला. ती बातमी मुलाच्या आईला कळाली. मुलाची आई धावत त्या मुलाजवळ गेली. मुलाचं प्रेत उचलून घेतलं, धाय मोकळून ती माऊली रडू लागली. मुलाचे वडील रडू लागले. पाहता पाहता सगळं गाव जमलं. मायबाप सगळे गावातले लोक रडू लागले. एकच वाक्य सांगतो पुढे जातो. माणसाने जीवन जगत असताना असं जीवन जगावं, असं जीवन जगावं. आपण जर मेलो आणि ती जर बातमी एखाद्या माणसाच्या कानावर गेली तर त्या माणसाच्या डोळ्यात आपल्याकरता 2 तरी थेंब यावं दादा, असं माणसाने जीवन जगावं. बरं 2 तरी थेंब आपल्याकरता. परवा डिसेंबरच्या 28 तारखेला महाराष्ट्राला आवडणारे एक व्यक्तिमत्व गेलं. मला माहित नाही कुणाला आवडत होती की नाही दादा, पण मला अत्यंत आवडत होती महाराज. आम्ही रामेश्वर मध्ये होतो. माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज अहो अजित दादा गेले. एवढं वाईट वाटलं दाजी मला. खरं सांगतो तुम्हाला, काय माणूस होता, काय देव पण आहे. जो जगाला आवडत होता त्याला देवाला नेलं नाही, आणि जग वाट बघते मरायची. आता विस्तार करत नाही. जग वाट बघते मरायची, ते मेलं नाही. चला काय अवघड आहे देवाचं विमान. फार वाईट परिस्थिती आहे. तो मुलगा मेला. सगळे लोक पाहता पाहता जमले. काही वेळेमध्ये भानदास महाराज आले. महाराज पण ऐका पुढं, ते मुलगा मेला हे बातमी मुलाच्या वडिलाला कळाली. मुलाच्या वडिलांनी सांगितलं, ऐक मरू नये, मुलगा मेला. काही जरी केलं आता मुलगा उठणार, जिवंत होणार आहे का दादा? आता होणार नाही. एक काम कर, मुलाचं प्रेत उचल, घरामध्ये टाक आणि स्वयंपाक करायला लाग. विरमगावच्या माता माऊल्यांनो ऐकताय ना? मुलाचं प्रेत उचल, घरामध्ये टाक आणि स्वयंपाक कर. आपल्याच्याने शक्य होईल का माय? अहो पण ती पतिव्रता होती. तिने सांगितलं ठीक आहे, मुलाचं प्रेत उचललं, घरामध्ये टाकलं. माफ कर बाळा, संतांची सेवा आहे. ही झाल्यानंतर उद्या अंतविधी होईल. सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं. सगळे जिकडे तिकडे गेले. मुलाची आई घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करू लागली. भानदास महाराज काही वेळामध्ये घरी आले. नित्य नेमाचा काय असेल तो हरिपाठ वगैरे महाराजांचा झाला. आणि आता महाराज जेवायला बसले. केळीचे पानं टाकलेत, पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. पुरणपोळी वाढली, भात वाढला, आमटी वाढली, सगळे पदार्थ वाढले. महाराजांनी ताटाभोवती पाणी फिरवलं. बसले बसले विचार करा ना, मुलाचं प्रेत घरामध्ये ठेवले झाकून आणि संतांकरता पुरणपोळ्या करते. काय विशाल अंतकरणाची ती माया असेल, काय विशाल अंतकरण असेल. हा मग मला ते मुलाची आई जेवाय वाढते. मुलाचे वडील जेवाय वाढू लागले. महाराजाबरोबर आलेले वारकरी जेवायला बसले आणि भानदास महाराजांच्या मुखातून आपसूक शब्द गेला, पाटील अहो तुमचा एकुलता एक मुलगा ज्याचं नाव केशव आहे, तो केशव आम्ही आलोय तसं सगळ्या घरात नजर फिरते. दरवेळेस आम्ही आलं का आमच्या पुढे असतो, माझ्या मांडीवर येऊन बसतो, माझं दर्शन घेतो, माझ्याशी बोलतो. अहो तो मुलगा गेला कुठे? आज दिसत का नाही तो मुलगा? मुलाच्या वडिलांनी हृदयावरती मोठा दगड ठेवला आणि सांगितलं, महाराज आहे मुलगा, झोपलाय घरामध्ये, त्याची तब्येत बरी नाही, तुम्ही जेवा महाराज. जेवा म्हणल्यानंतर महाराजांनी घास पुरणपोळीचा तोंडात घेतला. दुसरा घास महाराजांनी मोडला आणि पुन्हा महाराजांनी प्रश्न मांडला, अहो पाटील असा कसा झोपलाय? उठवा त्याला, आमच्या बरोबर 4 घास खाईल, त्याला बरं वाटेल. आता मात्र खरं सांगण्याची वेळ आली आणि स्वयंपाक रूम मध्ये बसून पोळ्या करणारी ती माऊली, तिला दुःख सहन झालं नाही. धावत ती पंक्तीमध्ये आली, धाडकन आपला देह टाकून दिला, धाय मोकळून रडू लागली. मुलाचे वडील रडू लागले. पाहता पाहता गावातले सगळे वारकरी रडू लागले आणि रडता रडता मुलाच्या बापाच्या तोंडातून शब्द गेला, महाराज आमचा मुलगा झोपला नाही महाराज, आमचा मुलगा मेलाय. हे शब्द त्या मुलाचे वडिलाचे महाराजांनी ऐकले आणि भानदास महाराजांचा हातातला घास हातात आहे, तोंडातला घास हात तोंडात आहे. थरथर थरथर हात भानदास महाराजांचा कापू लागला. दोन्ही डोळे टपकन भरून आले आणि महाराजांचे ते भरल्या ताटावरती अश्रू पडू लागले. पांडुरंग परमात्म्याकडे हात जोडले महाराजांनी, डोळे मिटले
आणि भानदास महाराज त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला म्हणू लागले, हे देवा, हे विठ्ठला पांडुरंगा, अरे मेलेल्या मुलाचं प्रेत घरामध्ये झाकून ठेवून आमच्यासारख्या वारकऱ्यांची सेवा करता देवा. अरे असांचा मुलगा जर जिवंत असता तर या घरामध्ये आज किती आनंद असता, किती आनंद असता या घरात. असं भानदास महाराज अंतकरणामध्ये पुटपुटू लागले, देवाकडे हात जोडू लागले. सगळे शांत बसले महाराज. काय घडलं कुणाला कळेना. मुलाचे वडील रडत होते, मुलाची आई रडत होती, सगळे वारकरी रडत होते. आणि झोपेतून उठावा असा तो मेलेला मुलगा उठला. पायातलं पैंजण चुमचुम 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 वाजत भानदास महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या मांडीवर याला म्हणा चिंतिल्या रोकडे मनोरथ. मला प्रश्न विचारायचा विरमगावकर आपल्याला. बोला बोला. भानदास महाराज काय म्हणले? मुलगा जिवंत असता तर म्हणले का जिवंत कर म्हटले? बोला की काय म्हणले? जिवंत असता तर. महाराजांनी फोन लावला होता का देवाला? मेसेज केलता का? भोंगा लावला होता का? भोंगा नाही हो. अंतकरणामध्ये भानदास महाराज पुटपुटले आणि मेलेला मुलगा जिवंत माझ्या पांडुरंग परमात्म्याने केला. एवढा अवदार्यवान आहे म्हणून सेवेचं फळ म्हणून नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे अभंगाच्या पहिल्या चरणात गाली लोटांगण वंदेन चरण, गाली लोटांगण वंदेन चरण, डोळ्याने पाहेन रूप तुझ्या शार्थका. नामदेव महाराजांचा 2 चरणाचा अभंग मी घेतलाय. प्रस्थाना करून मला अभंगात प्रवेश केलाय. एक 5 मिनिट तुमचे घेतो, चालेल ना? आणि बरोबर सेवा संपवतो. 5 मिनिट म्हणजे माझे 15 होतात तसे, म्हणजे 5 मिनिट म्हणलं तुमच्याकडे. एक 5 मिनिट घेतो आणि थांबतो. पहिल्या चरणाचा थोडासा भावार्थ सांगतो थांबतो. राहिलेला अभंग सोडण्याकरता मी पुन्हा येईल की मी पुन्हा येईल, पण कीर्तन करण्याकरता, बाकी कुठाने करण्याकरता नाही, कीर्तन करण्याकरता येईल. जरा एकदा लक्ष द्या. राहू द्या बुकेवाले बाबा, बसा बघा. काय ना तुमच्याकडे बघते सगळे, इकडे लक्ष द्या. मी प्रस्तावना अशी करत होतो, भगवान परमात्म्याकडे मागण्याकरता सेवा पाहिजे. नामदेव महाराजांची सेवा आहे. किती युगातली आहे? 4 युगातली. भक्त प्रल्हाद, पुढे बोला, अंगद, उद्धव आणि नामदेव महाराज. 4 युगातली नामदेव महाराजांची भक्ती आहे, ही नामदेव महाराजांची सेवा. म्हणून नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागतात. दुसरा प्रश्न असा होता माझा, देणाऱ्याचा औदार्य पाहिजे किंवा देणाऱ्याला स्वतंत्र पाहिजे. माझा भगवान परमात्मा देण्याकरता स्वतंत्र आहे. भगवान परमात्म्याच्या भक्ताला मागण्याची सुद्धा गरज नाही. भक्ताच्या अंतकरणातली भक्ती पूर्ण करतो. म्हणून नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागतात. काय मागतात? घालील लोटांगण. मग महाराज लोटांगण घालणे म्हणजे काय? कुणी कुठे लोटांगण घातलं आणि लोटांगणाचा फायदा काय? विठाला लोटांगण घालणे म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. काया वाचा मना सहित भगवान परमात्म्याला शरण जाणं, हे नाम लोटांगण घालणं. लोटांगण माहिती ना आपला, किंवा सरसगट दंडवत भगवान परमात्म्याला घालणं, याला म्हणायचं लोटांगण. जाऊ द्या. इकडे लक्ष द्या. लोटांगण घालणं. मग महाराज लोटांगण कुणी कुणाला घातलं? अहो लोटांगण कुणी कुणाला घालावं लागतं? आपण देवाला लोटांगण घातलं. नामदेव महाराजांनी मी प्रमाण सांगतो. लोटांगण घालणं म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगतो. काया वाचा मनासहित भगवान परमात्म्याला शरण जाणे म्हणजे लोटांगण घालणे. काया म्हणजे हे शरीर. भगवान परमात्म्याने हे शरीर आपल्याला दिलं कशा करता? खाण्याकरता, झोपण्याकरता.
हा कशा करता दिलं? खाण्याकरता, मोबाईल बघण्याकरता. अहो एका पोराने लय भारी लावलं मला. मी म्हणलं त्याला कान कशा करता दिले? ते मला हेडफोन लावण्याकरता. मी म्हणलं डोळे कशा करता दिले? ते मला वेबसिरीज बघण्याकरता. म्हणलं वारे पठ्ठ्या. हा भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नदी आपला भजनाकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटिके बाधिकेचा तो जाऊ दे, पण भगवान परमात्म्याने देह दिला भजनाकरता. म्हणून या देहाने काय केलं पाहिजे? आपण माता माऊल्यांनो भजन केलं पाहिजे. कुणाचं केलं पाहिजे? जो आवडेल त्या देवाचं करा, पण भजन केलं पाहिजे. एक भगवान परमात्म्याने हा देह दिला, कायिक शरणागती. दुसरी वाचिक शरणागती. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण केलं पाहिजे. मानसिक शरणागती. अंतकरणामध्ये विचार केला पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. याचा एक अर्थ होतो घालीन लोटांगण. दुसरा अर्थ लोटांगण घालणे म्हणजे काय? लोटांगण घालणे म्हणजे शरण जाणे, किंवा लोटांगण घालणे म्हणजे नम्र होणे. आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जरा इकडे लक्ष द्या. पूर्वीच्या काळामध्ये जिवाऱ्या होत्या. जिवाऱ्या बरोबर आहे? होत्या का तुमच्याकडे? असं उंच झाड जायचं, बरोबर आहे का? झाड असं उंच जायचं, चोपदार उंच झाड जायचं, आणि कणीस दाणेदार झालं का ते असं वाकडं व्हायचं. हा वाकडं व्हायचं ना, ते असं कणीस वाकडं व्हायचं. ते वाकडं का होत होतं ऐका. ते कणीस धरणी मातेला सांगायचं, हे धरणी माते, माझा एवढ्या उंचावर आज जो रुबाब आहे, या रुबाबाला कारण कोण आहे? तू आहेस. तू असं कोण म्हणायचं? ते कणीस म्हणायचं. कणीस. म्हणून ती ज्वारी खाणारे माणसं उंच होते महाराज तुमच्यासारखी, हो, पण अशी झुकायची. आता ती ज्वारी गेली आणि हाबरेट आला. हाबरेट म्हणून म्हणलं माझ्याकडे बघा. कोण आलं? हाबरेट आला. हाबरेट. हाबरेट झुकत नाही महाराज. हाबरेट काय म्हणते? घोडेल पण वाकणार नाही. हाबरेट वागते का बाबा? झुकते का? असं सरळच. हा ना, सरळच. बरं हाबरेटाचं लय अवघड आहे. त्याचे निम्मे कणसाला दाणेच येत नाहीत महाराज. आलेले दाणे पक्षी ठेवत नाहीत. मी कुणाचं सांगतोय? हाबरेटाचं सांगतोय. हाबरेट. हाबरेट लय हाबरेटाचा अवघड आहे महाराज. आणि आता तर लय हाबरेटाचा अवघड झाले. हाबरेटाचा असं झालंय, हाबरेटाला नोकरी बी नाही, आणि लग्न करायचं म्हणतो पुरी बी नाही, जमीन करायचं म्हणतो कसायला जमीन बी नाही. कुणाचं सांगतोय मी? हाबरेटाचं. सगळ्यात जास्त अवघड झाले हाबरेटाचं. चला हा, त्या हाबरेटात आपण सगळे बघा कसं कसं करायचं उद्यापासून. हा इकडे लक्ष द्या. आता हाबरेट आलं महाराज, मोडेल पण वाकणार नाही. म्हणून पूर्वीच्या काळची ते दाणेदार कंस माणसं खायची आणि माणसं झुकायची, म्हणून नम्र व्हायची. पूर्वीच्या काळात मंदिरं उंच उंच होती दादा, पण मंदिराचा दरवाजा असा खुजा होता. का? कारण देवाकडे जाण्याच्या आधी माणसं असे झुकून जायची, म्हणून छोटा दरवाजा होता. आता दरवाजे मोठे झाले तर माणसं वारके झालेत. म्हणाय का? नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. म्हणजे जर आपण लोटांगण घालणे म्हणजे काय करणे? देवाला नमस्कार करणे. अंतकरणापासून काया वाचा मनासे त्याला शरण जाणे. शरण गेलेला फायदा तो भगवान परमात्मा आपलासा होतो. तेने कोंडिले अनंता. देवाला आपलंसं करता येतं. मग महाराज कुणी कुठे लोटांगण घातलं? 3 प्रमाण सांगतो थांबतो. घातली लोळ निघा पुंडलिके वाळवंटी. एक वाळवंट. दुसरं पहिलं लोटांगण पुंडलिकाच्या द्वारात. दुसरं लोटांगण लोटांगण महाद्वारी. आणि तिसरं लोटांगण घालील लोटांगण देवाच्या चरणाजवळ. घालील लोटांगण वंदिन चरण. मग महाराज देवाचं रूप एवढं सुंदर असताना नामदेव महाराज चरणाचं का वंदन करतात? त्याचं एकमेव कारण आहे, प्रपंचात हे चंचल असणारं मन जर शांत व्हायचं असेल तर त्याला एकच कारण आहे. काय? आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. म्हणून नामदेव महाराज वंदिन चरण. पुढे काय कराल नामदेव महाराज? डोळ्याने पाहिन रूप तुझे. ज्ञानेश्वर